मित्रांनो, लाडके अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीत. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाहीत. आणि आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार यांनी शपथ घेतलेली आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता तुम्हाला सुनेत्राताई पवार भाषण करताना दिसत आहेत, लोकांना ॲड्रेस करताना दिसत आहेत, पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. आणि या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही एकदा निरीक्षण करा. एकीकडे देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत, एकीकडे एकनाथ शिंदे बसलेले आहेत आणि एकीकडे सुनेत्राताई पवार बसलेले आहेत. आणि ज्या वेळेस सुनेत्राताई पवार बोलतात त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचे तुम्ही हावभाव पहा. त्यांना एक प्रकारे काळजी वाटत आहे का, नेमकं कुतूहल वाटत आहे का, नेमकं काय वाटत आहे की सुनेत्राताई पवार काय बोलतील, काय बोलत आहेत. पत्रकार आडवे तिडवे प्रश्न विचारतील, मग त्यावर त्यांना उत्तर देता येईल की नाही. कारण मुख्यमंत्री हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो आणि मंत्र्याने दिलेल्या उत्तराला जबाबदेही ही मुख्यमंत्र्याची असते. त्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत का, नेमकं काय होत आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांची देहबोली नेमकी काय आहे याचं निरीक्षण तुम्ही कधी केलेलं आहे का. मागचे जेव्हापासून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी पदाची शपथ घेतली, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हापासून तुम्ही सगळे एकत्र असणारे भाषण तुम्ही पहा. ज्यावेळेस रायगडावरती भाषण झालं, अजून बजेटवर जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यावर भाषण झालं, जी पत्रकार परिषद झाली किंवा महिला दिनाच्या निमित्ताने भाषण झालं, अशा अनेक प्रसंगी आता तिघही, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तिघही एकत्र असताना आता तिघांनाही ॲड्रेस पत्रकारांना हे करावं लागतं आणि ही औपचारिकता आहे आणि ती पार पाडावी लागते. परंतु अनेकांना हे माहीत नाही की सुनेत्राताई पवार या काही पहिल्यांदा भाषण करत नाहीत. याच्या अगोदरही अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांनी वेळोवेळी भाग घेतलेला आहे. त्या आतापर्यंत काही केवळ घरामध्ये बसून नव्हत्या, तर अनेक महिलांच्या असतील किंवा वेगवेगळ्या पर्यावरणाच्या असतील, सामाजिक असतील किंवा काही राजकीय असतील, या सभांना, छोट्या बैठकांना, कॉर्नर बैठकांना, कार्यक्रमांना त्या हमेशा उपस्थित राहिलेल्या आहेत. आणि तिथं त्यांनी अगदी जोरदार भाषण दिलेलं आहे. त्यामुळे भाषण कसं करायचं, कुठं काय बोलायचं हे त्यांना माहीत आहे. फक्त फरक नेमका कुठं झालेला आहे की सुरुवातीच्या काळामध्ये त्या अगोदर छोट्याल्या सभा असायच्या, मर्यादित कार्यकर्ते असायचे, काही ठराविक महिला असायच्या. आता एकदम राज्याची सगळी, म्हणजे त्यावेळेस संपूर्ण राज्याचं लक्ष त्यांच्या त्या कार्यक्रमाकडे किंवा भाषणाकडे नसायचं. आणि आता संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण देश त्यांच्या भाषणाकडे, त्यांच्या बोलण्याकडे, त्यांच्या वक्तव्याकडे पाहत आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मग लक्षात ठेवा, मग त्यांनासुद्धा थोडंफार ऑड वाटतं. ऑड म्हणजे ODD, ऑड वाटतं की नेमकं जरी त्यांना सवय असली तरीसुद्धा सुनेत्राताई पवार यांना स्वतःसुद्धा तुम्हाला काही वेळा थोड्याफार अडखळताना दिसत असतील किंवा काही एखादा शब्द उच्चारताना मागे पुढे होत असेल. आणि हे नेमकं कशामुळे होतं हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना बोलता येत आहे, सगळं काही येत आहे, परंतु काय असतं, एक थोडाफार ज्यावेळेस मोठा मीडिया असतो, मास मीडिया असतो, त्यावेळेस एक थोडाफार दबाव निर्माण झालेला असतो. आणि जेव्हा हा दबाव निर्माण होतो त्यावेळेस शब्द उच्चारणामध्ये काही ना काही असं अंतर येत असतं आणि हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग देवेंद्र फडणवीस यांना नेमकं यामुळेच काळजी वाटते का, नेमकं काय होतं. परंतु आता मागच्या ज्यावेळेस आता पत्रकार परिषद झाली आणि ज्यावेळेस त्यांनी माईक सुनेत्राताई पवार यांच्याकडे दिला त्यावेळेस नेमकं काय घडलं पहा. ज्यावेळेस सुनेत्राताई पवार पत्रकारांना ॲड्रेस करायला लागल्या, बोलायला लागल्या, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे पाहण्यासारखे होते. आणि एक वेळी त्यांनी असे हात जोडण्याचं काम केलं बघा. आणि त्यांनी पूर्ण 5 मिनिटाचं संबोधन केल्यानंतर ज्यावेळेस पत्रकारांनी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली बघा, याच्या अगोदरसुद्धा ज्यावेळेस अशा ठिकाणी जिथं देवेंद्र फडणवीस उपलब्ध नाहीत आणि एकनाथ शिंदे नाहीत, एकट्या सुनेत्राताई पवार आहेत आणि पत्रकारांनी त्यांना घेरलेलं आहे आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारलेले आहेत, तिथं कसलाही कागद न घेता अगदी रोखठोक प्रश्न सुनेत्राताई, त्यांची उत्तरं सुनेत्राताई पवार यांनी दिलेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे सगळे एकत्र असताना सुद्धा सुनेत्राताई पवार रोखठोक उत्तरं 100% देऊ शकतात, इतका त्यांचा अनुभव आहे. ती त्यांना संधी देवेंद्र फडणवीस यांना द्यायला हवी. असं उगाच हात जोडून काळजी करून असं काही होणार नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. महिला सक्षम झाली पाहिजे. आणि एवढंच नाही तर पुढच्या 2029ला
जे अजितदादा पवार यांचं जे स्वप्न होतं की महाराष्ट्राच्या चीफ मिनिस्टर अजितदादांना व्हायची इच्छा होती, आता ते स्वप्न सुनेत्राताई पवार यांच्या रूपाने पूर्ण व्हायला हवं आणि 2029ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार होतील. जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर. तुमचं सर्वांचं मत नेमकं काय आहे ते कॉमेंट करून नक्की कळवा.